अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण कर्पूर होम कसा करायचा आहे, कर्पूर होम करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावायचे आहे, तसेच कर्पूर होम केल्याने कोणते फायदे होणार आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. याआधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केले, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, कर्पूर होम कसा करावा. तर जेव्हा मन अशांत असेल, घरात उगाच अडचणी येतात, तेव्हा घरात आपण छोटासा होम करावा. कर्पूर होम केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. देवतांना प्रसन्न करण्यासाठी होमाचे अनेक प्रकार आपल्याकडे सांगितलेले आहेत. यामधील एक म्हणजेच कर्पूर होम आहे. हा तंत्रशास्त्रातील प्रभावी होम आणि विधी आहे. कर्पूर होम कसा करावा तर पहा, नारळ पूर्णपणे सोलून त्याची शेंडी फक्त ठेवून देवासमोर स्थापन करायचे आहे. प्रथम गणपती, नंतर आपल्या कुलदैवतेचे अथवा आराध्य दैवतेचे स्मरण करून आपले संकट विशद करून सांगायचे आहे व नारळावरती कापराची वडी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. पहिली वडी संपताच दुसरी वडी ठेवायची आहे. अशा वड्या आपण 7, 9, 11, 21 या संख्येत घेऊ शकतो. अशा प्रकारे नारळावर कापराची ज्योत तेवत ठेवायची आहे. अशा या कर्पूर होमाचे फळ कित्येक पट असते. कर्पूर होम करताना हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसलो आहोत असा विचार करायचा आहे. नारळातील पाण्याचा बाहेरील वातावरणाशी संपर्क येत नाही, त्यामुळे ते गंगेप्रमाणे शुद्ध, प्रदूषण रहित, स्फटिकासारखे शुद्ध आणि पवित्र असते. तर नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा काठ मानला जातो. तिथे यज्ञ केल्यावर जेवढे फळ मिळते तेवढेच फळ कर्पूर होमाचे मिळते. कारण हा होम करताना परमपावन अशा अग्नीचा संयोग होतो. त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते. या इच्छाशक्तीच्या बळावर मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते आणि अनामिक मनशांती मिळते. त्यासाठी आपल्याला हा कर्पूर होम करायचा आहे. त्या कर्पूर होम करताना मंत्र किंवा स्तोत्र म्हटले नाही तरी चालते. तर अशा वेळी आपल्या सद्गुरूंचे किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण, मंत्र जप व स्तोत्र पठण जर कर्पूरच्या अग्नीसमोर केले तर त्याचे मिळणारे फळ वाढते. त्याच नारळावर हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळता येतो, त्यामुळे नारळ जळत नाही. काही दिवसांनी नारळातले पाणी आटते किंवा तो सुकून जातो. अशा वेळी नारळ कचऱ्यात न टाकता त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे आणि नवा नारळ घ्यावायचा आहे. देवाकडून आशीर्वाद हवा असेल तर नारळाची शेंडी देवाकडे करायची आहे. मात्र आत्मनिवेदन, ध्यानधारणा, त्राटक करताना शेंडी स्वतःकडे ठेवायची आहे. धर्म, लिंग, वय, अशौच हा कोणताही अडथळा कर्पूर होम मध्ये येत नाही. संकटकाळी हातपाय धुवून किमान केलेली शारीरिक शुचिता कर्पूर होमासाठी पुरेशी ठरते. कर्पूर होमामुळे घरात शांती लाभते. घर खरेदी करायचे असेल तर एकाच वेळी 2-3 चांगली घरे दृष्टीपथात येतात. उपवर मुलीला एकाच वेळी 3-4 चांगली स्थळे येतात. तसेच त्याच वेळी अनेक ठिकाणाहून नोकऱ्यांची नेमणूक पत्रे येतात. त्यावेळी नेमकी निवड कशी करावी अशी मनस्थिती निर्माण होते. या पेच प्रसंगी कर्पूर होमासारखा पर्याय नाही. त्यावेळेस आपण कर्पूर होम अवश्य करावा. कर्पूर होम केल्यामुळे समस्यांचे निराकरण होते. कधी कर्पूर होमाच्या वेळी नारळ तडकतो, अशावेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करावा. एखादे स्तोत्र वा ठराविक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकला तर ते स्तोत्र वा जप पूर्ण करून नारळ बदलवायचा आहे. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असेल तर त्याचा घरात वापर करायचा आहे, नाहीतर विसर्जित करायचे आहे. काही वेळा कर्पूर होम सुरू असल्यास नारळातून पाणी येऊ शकते. असे झाल्यास नारळ बदलवायचा आहे आणि नारळाची शेंडी देवाकडे करून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होमाचे फायदे काय आहेत तर ते मी आता तुम्हाला सांगते. पहा, सकाळी आणि संध्याकाळी कर्पूर होम करायचा आहे. यामुळे घरात शांतता नांदण्यासाठी मदत होते. महत्वाच्या कामाला निघण्यापूर्वी कर्पूर होम करावा. बऱ्याचदा कसोटीचे प्रसंग येतात, आपली बुद्धी चालेनाशी होते, निर्णय घेणे जड जाते. त्यावेळी कर्पूर होम केल्यास फायदा होतो. तसेच कर्पूर होम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसावे, त्यामुळे मन स्थिर होते, परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होते. ते आपण हा कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम केव्हा आणि कसा करायचा आहे तर ते मी आता तुम्हाला सांगते. पहा, कर्पूर होम कोणत्याही वेळी करता येतो. मात्र दररोज ठराविक वेळी केल्यास आवाहन केलेली देवता त्याच वेळी उपस्थित असल्याचे जाणवते. त्यावेळी दुःखाची भावना उफाळून येते, मन हताश होते. त्यावेळी कर्पूर होम केल्यास नैराश्य दूर पळते, मला उत्साह जाणवू लागतो. मला निष्पत्ती होईपर्यंत त्याच नारळावर कर्पूर होम करता येतो. नारळावर त्याच जागी कापूर लावण्याऐवजी बदलली तरी चालते. त्यामुळे
नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो. दिवसांनी पाणी आटल्यावर तसेच अमावस्या पौर्णिमा या तिथींनी भग्न पावल्यास जागी नवीन नारळ घ्यावायचा आहे. तो नारळ जर खराब निघाला त्याचे विसर्जन करावायचे आहे. प्रकारे आपल्याला कर्पूर होम करावायचा आहे. अशी ही कर्पूर होमाची माहिती होती. माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. देव दत्त.